हॅलो एव्हरीबडी, मी आपल्या सर्वांचं श्री गणेश ज्युनियर कॉलेज तर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो। यापूर्वी आपण इयत्ता 11वीचा जो बायोलॉजीचा सिलेबस आहे यावरती आपण डिस्कशन केलं होतं। आता त्यामध्ये आपण बोर्ड पॅटर्न कशा पद्धतीचा असतो, कंप्लीट इयर तुमचं एग्जाम कशा पद्धतीने चालणार आहेत, त्यानंतर पुढे 11वीचा पूर्ण सिलेबस ज्याच्यामध्ये एनसीईआरटी टच या पद्धतीने आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं। तर आज आपण बायोलॉजीचं वेटेज नीट मध्ये कशा पद्धतीने आहे, सीईटी मध्ये कशा पद्धतीने आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही याच्या सहाय्याने तुमचं करिअर कुठे कुठे करू शकता यावरती मी एक शॉर्ट डिस्कशन आज करणार आहे। बायोलॉजीचा सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरुवात करणार आहोत, तरी सुद्धा मी आज तुम्हाला जो चॅप्टर आपण सुरू करणार आहोत तर त्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन सुद्धा देणार आहे। ठीक आहे, तत्पूर्वी लास्ट लेक्चरला मी तुम्हाला 11वीचा सिलेबस कंप्लीटली सांगितलेला होता। मग आता नीट मध्ये बायोलॉजीचं काय वेटेज आहे? खरं तर बायोलॉजी शिवाय नीट नाही असं म्हटलं तरी चालेल एक प्रकारे। म्हणजे आपण नीटचा जर विचार केला, नीट एक्झामचं नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, ओके, सो ही जी एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आहे इट इज फॉर द पर्पज ऑफ मेडिकल ऍडमिशन। मग मेडिकल ऍडमिशन मध्ये याच्यामध्ये हायेस्ट रँकिंग असलेले एमबीबीएस ला जातात, त्या खालची रँकिंग असलेले बीएमएस ला जातात, त्या खालची रँकिंगचे असलेले बीएचएमएस ला जातात। या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक रँकिंगचे असलेले नर्सिंगला जाऊ शकतात। म्हणजे एक प्रकारे मेडिकल अँड नर्सिंग या ऍडमिशन साठी नीट या एक्झामची गरज आहे। ठीक आहे, तर इथं बायोलॉजीचं काय वेटेज आहे? टोटल पहा 720 मार्क्स, नीट इज फॉर 720 मार्क्स, ओके। आता हे 720 मार्क्स कसे आहेत? यामध्ये बायोलॉजी या सब्जेक्ट साठी फॉर द बायोलॉजी स्पेसिफिकली या सब्जेक्ट साठी 90 एमसीक्यूज आहेत। 90 एमसीक्यूज विचारले जातात। त्यानंतर फिजिक्स साठी 45 एमसीक्यूज असतात। त्यानंतर केमिस्ट्री साठी 45 एमसीक्यूज असतात। ठीक आहे, मे बी तुम्हाला केमिस्ट्रीच्या लेक्चर मध्ये काही प्रमाणामध्ये हे क्लिअर केलं गेलेलं असेल। आता एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर बायोलॉजी 50% झालं आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीही मिळून 50% झालं। म्हणजे नीट या एक्झामिनेशन मध्ये बायोलॉजी खूप महत्त्वाचं आहे। तसं ऍज कंपेअर टू फिजिक्स अँड केमिस्ट्री बायोलॉजी सिलेबस और बायोलॉजी इज सिंपल, या दोघांच्या कंपेअरमध्ये बायोलॉजी सिंपल आहे। परंतु लक्षात ठेवा, फ्रॉड करणारा, दगा देणारा, धोका देणारा जर कोणता सब्जेक्ट असेल नीट मध्ये तर तो बायोलॉजी आहे। याचं कारण असं आहे की मी एकंदरीत बाय एक्सपिरियन्स बघितलंय की विद्यार्थी जे आहेत तर बायोलॉजी सिलेबस सिंपल असल्या कारणाने थोडंसं निग्लेक्ट करतात आणि फिजिक्स केमिस्ट्रीकडे ध्यान जास्त देतात। खरं तर वेटेज दोघांनाही बरोबरीने देणं गरजेचं आहे, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी दोघांना सुद्धा। परंतु काय करतात, थोडंसं बायोलॉजी निग्लेक्ट करतात आणि त्यांना असं वाटतं खूप सिंपल आहे। होतं काय, जेव्हा सिंपल एमसीक्यूज बायोलॉजी मध्ये विचारले जातात तर ते टॅकल करण्यासाठी ऍज कम्पेअर टू हार्ड एमसीक्यूज अवघड जातात बायोलॉजी मध्ये। सर्व स्टेटमेंट बेस्ड एमसीक्यूज असल्या कारणानं आपल्याला आपण विचार करतो की याचा आन्सर हेच राहील, टिक करतो, पुढे चालला जातो आणि यामुळे होतं काय तर तो जो प्रश्न आहे तो चुकला जातो आणि चुकल्या कारणाने निगेटिव्ह मार्क मध्ये चालला जातो। एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो परत, नीट मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे।
ठीक आहे. सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, परंतु नीट मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. इथे कसं आहे, इन दिस कंडिशन और इन दिस पॅटर्न प्रत्येक एमसीक्यू, एव्हरी एमसीक्यू, वन एमसीक्यू 4 मार्क्स, एक एमसीक्यू 4 मार्क्सला. जर उत्तर बरोबर असेल तर. इफ वन रॉंग एमसीक्यू, जर एक एमसीक्यू रॉंग झाला तर इन दॅट केस 1 मार्क शुड बी मायनस. या केसमध्ये काय होईल, 1 मार्क मायनस केला जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासूनच एक टार्गेट ठेवायचं आहे. काय सुरुवातीपासून जे तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे, दॅट इज प्रिव्हेन्शन ऑफ निगेटिव्ह मार्किंग. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग प्रिव्हेंट करणे हे सर्वात महत्वाचं. याचं कारण असं आहे की सुरुवातीपासून जर तुम्ही निगेटिव्ह मार्किंग प्रिव्हेंट केलं तर काय होईल, हळूहळू परफेक्शन वाढत जाईल. ठीक आहे. त्यानंतर बरोबर येणाऱ्या उत्तर म्हणजे ट्रू आन्सर्सचं प्रमाण वाढेल, इन्क्रीज होईल. रॉंग आन्सरचं प्रमाण कमी होईल. मायनस जे होणार आहे तर ते काय होईल, वाचेल. म्हणजे तुम्ही थोडा वेळ विचार करा की बायोलॉजी सोपा विषय आहे. ठीक आहे ना. मग काय केलं तुम्ही, सगळे सोपे आहे म्हणून तुम्ही टिक मार्क करत गेला, सिलेक्ट करत गेला. 90 एमसीक्यूज बरोबर झाले. ठीक आहे. टोटल 90 एमसीक्यूज तुम्ही पूर्ण लिहिले, कम्प्लीटली सिलेक्टेड, पूर्णपणे त्याला सिलेक्ट केलं. झालं काय, यामध्ये 20 किंवा 25 एमसीक्यूज तुमचे चुकले, कारण घाई गडबडीत तुम्ही पुढे गेला. आणि असंच होतं, विद्यार्थी काय करतात तसं, म्हणजे जे नॅशनल लेवलला वर्क करणारे किंवा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात ना, ते लोक या बाबतीत थोडंसं आपण त्याला म्हणूया एक प्रकारे पूर्णपणे अवेअर आहेत, पण आपण नाही. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असतात ना, 10वी पर्यंत स्टेट बोर्ड, 11वी-12वी पण स्टेट बोर्ड असतं. मग हे विद्यार्थी जे आहेत ना, हे सिंपल पाहून पुढे चालतात असं असतं. त्यावरती सिरियसली घेतलं जात नाही, त्याला केअरफुली सिलेक्ट केलं जात नाही. हा मोठा प्रॉब्लेम होतो. मग इथं हे गरजेचं आहे, देअर इज केअरफुल सिलेक्शन. मग इथं केअरफुल सिलेक्शन न झाल्या कारणाने व्हॉट हॅपन, इथं काय होईल, समजा फॉर एक्झाम्पल 70 एमसीक्यूज आर ट्रू किंवा राईट, हे तुमचे बरोबर आले. बट 20 एमसीक्यूज जे आहे ते काय झाले, तुमचे निगेटिव्ह मध्ये गेले. आता तुम्ही सिलेक्शन केल्या कारणाने काय झालं, तुम्ही सिलेक्ट केलं पण रॉंग झाले. ठीक आहे. रॉंग झाल्या कारणाने काय झालं, ते निगेटिव्ह मध्ये चाललं गेलं. हे तुम्ही सिलेक्ट केलं होतं. मग काय होईल, 70 बरोबर आहे. मग 70 चे किती मार्क पडले तुम्हाला, 70 एमसीक्यूज चे तुम्हाला मार्क्स पडले इथे 280 मार्क्स. ओके. तुम्हाला किती मार्क्स पडले, 280 मार्क पडले. म्हणजे या 20 एमसीक्यूज चे 80 मार्क तुमचे गेलेत, ऑलरेडी गेले. पण या 20 एमसीक्यू मुळे काय होईल, इथे -20 झाल्या कारणानं राहिले 260. जर 70 बरोबर आले असेल तर, इफ 70 आर राईट, मग तुम्ही रेशो करा. जर तुमचे 60 राईट आले आणि 30 चुकले, इथे काय होईल, लगेच मायनस असेल. इथे रँक कमी होतो. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये हार्डली एक विद्यार्थी, जर समजा तो फिजिक्स मध्ये चांगला असेल, एखादा विद्यार्थी जर फिजिक्स मध्ये चांगला असेल तर तो 180 पैकी 130 140 पर्यंत जातो. पण त्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये तो काही प्रमाणामध्ये कमी असतो. मग त्यावेळेस 90 100 इथपर्यंत, म्हणजे 240 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. तिकडे जर समजा तो 230 220 240 पर्यंत गेला आणि इथे किती राहिले, 260च राहिले, तर काय होईल या केसमध्ये, इन दॅट केस व्हॉट हॅपन, इन दॅट केस देअर विल बी डिक्रीज इन दी मार्क्स. त्यावेळेस मार्क्स काय होतील, डिक्रीज होतील. हे तर मी कधी म्हणतोय, हे जास्त पडले तर. एखाद्या वेळेस खूप सोपा गेला, आपण इझिली सिलेक्ट करत गेलो, तुम्हाला इथे मार्क्स 200च्या खाली पण येतात आणि फेल करवणारा म्हणून हा सब्जेक्ट ठरतो. त्यावेळेस हा सब्जेक्ट काय करतो, तुम्हाला पूर्णपणे फेल करून टाकतो. बायोलॉजीचे मी सर्व टॉपिक्स म्हणजे 11वीचे सर्व टॉपिक्स तुम्हाला सांगितले. 12वी जर मी इथे एकत्र केलं तर
एनसीईआरटी बेस्ड वरती काही स्पेसिफिक टॉपिक असे आहेत ज्यांना नीट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्थान दिले गेले किंवा नीट मध्ये त्यांना वेटेज खूप जास्त असतो. मी तुम्हाला हा पार्ट सांगितल्यानंतर क्लिअर करेल. ठीक आहे ना. तर या पद्धतीने नीट आहे. तर नीट मध्ये बायोलॉजी जो आहे तुमचा किती आहे 50% बायोलॉजी आहे. त्याच्यामुळे बायोलॉजीकडे जितक्या प्रमाणामध्ये फिजिक्स केमिस्ट्रीकडे लक्ष देत आहे तितक्याच प्रमाणामध्ये बायोलॉजीकडे लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे. हे 100% तुम्हाला इथं ध्यान देणं गरजेचं आहे. ठीक आहे. श्री गणेश मध्ये तुमचं ऍडमिशन आहे आणि श्री गणेश मध्ये ऍडमिशन असल्या कारणानं आम्ही काय ते करतो इथे तुम्हाला बायोलॉजीचे शीट प्रोव्हाइड करत असताना एनसीईआरटी बेस्ड शीट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. जरी तुम्ही स्टेट बोर्ड स्टडी करत आहात परंतु आपण एनसीईआरटी बेस्ड टीचिंग करतो. एनसीईआरटी बेस्ड टीचिंग असल्या कारणाने एनसीईआरटी प्लस बोर्ड दोन्हीही क्लिअर होतं. बोर्ड एकदा हे ध्यानात ठेवा जर तुम्ही एनसीईआरटी चांगल्या पद्धतीने करत असाल तर बोर्ड तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. समजतंय. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की फक्त एनसीईआरटी टीचिंग केलं जातंय मग बोर्डचं काय हा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांना एक गोष्ट ध्यानात ठेवा एखादी गोष्ट जेव्हा आपण हायर लेवलला करतो एखादी गोष्ट जेव्हा आपण हायर लेवलला जातो तर तेव्हा लोअर लेवल आपोआपच क्लिअर होतो. ते आपल्याला इझी असतं. तेच आहे एनसीईआरटी हायर आहे आणि बोर्ड लेवल लोअर आहे. त्यामुळे होतं काय की एनसीईआरटी झाल्या कारणाने बोर्ड तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड होता. काही प्रॉब्लेम राहत नाही. त्यातल्या त्यात आपण बोर्डचे एक्झाम सेपरेटली तुमचे घेत असतो. मग आता तुमच्या या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता येणार आहात तर या ठिकाणी आपण नीटचं जे पूर्ण पॅटर्न आहे तो स्पेसिफिकली ठेवलेला आहे. स्पेसिफिकली म्हणजे आपण इथे काय करतो एनसीईआरटी प्लस बोर्ड टीचिंग करतो. एनसीईआरटी प्लस बोर्ड टीचिंग केलं जातं. ठीक आहे. बोर्डची पुस्तकं तुमच्याकडे असतात त्यामुळे इथं शीट तुम्हाला प्रोव्हाइड करत असताना नीटचं शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तो शीट दिला जातो तो नीटचा शीट दिला जातो. त्याच्यानंतर या शीट मध्ये डिवाइस प्लॅन असतो. यामध्ये डिवाइस प्लॅन असतो. मग तुम्ही एखादा टॉपिक स्टडी केला म्हणजे टॉपिक 1 तुम्ही स्टडी केला तर त्याच वरती काय असतं टॉपिक 1 चे त्याच दिवशीची टॉपिक 1 डे 1 लगेच त्याच्या खाली काय असतात एमसीक्यूज असतात. म्हणजे डिवाइस तुम्ही काय करणार एमसीक्यूज क्लिअर करणार समजून घेणार जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करणारे असाल तर. ठीक आहे. सिमिलरली टॉपिक 2 डे 2 आणि त्यावेळेस त्याच्या खाली तुम्हाला काय असणार आहे एमसीक्यूज प्रत्येक शीटला. ऍट द एंड ऑफ शीट जेव्हा तुमचं शीट एंड होतो तर ऍट द एंड ऑफ शीट यू हॅव्हिंग द लेवल वाइज एमसीक्यूज. लेवल 1 एमसीक्यूज त्यानंतर लेवल 2 एमसीक्यूज अँड लेवल 3 एमसीक्यूज. 3 लेवलचे एमसीक्यूज असतात. लेवल 1 एमसीक्यूज बेसिक असतात जे तुम्ही इझिली टॅकल करू शकता. म्हणजे जर तुम्ही लेवल 1 चे एमसीक्यूज टॅकल केले तर समजून जायचं सीईटी तुमच्यासाठी इझी झालं. म्हणजे तुम्ही फार्मसी नर्सिंग ऍग्रिकल्चरल फील्डसाठी ऍडमिशन घेण्यासाठी जात असाल तर मग आता तुमच्यासाठी हे सोपं झालं. लेवल 1 जर तुम्ही कोणत्याही याच्याशिवाय म्हणजे आपण त्याला म्हणूया प्रॉब्लेम शिवाय कोणत्याही डाऊट शिवाय हार्डली इथं 10% आपण डाऊटचं कंडिशन घेऊया. 90% जर तुमची कन्सेप्ट डायरेक्ट सरळ सरळ सॉल्व्ह होत असेल तर समजून जायचं सीईटी तुमच्या डाव्या हाताचा खेळ आता झालेला आहे. लेवल 2 एमसीक्यूज जे आहेत हे लेवल 2 चे एमसीक्यूज हे एनसीईआरटी लेवलचे असतात. कम्प्लिटली दे आर कम्प्लिटली एनसीईआरटी लेवल. आणि लेवल 3 चे एमसीक्यूज जे असतात ते मग थोडंसं तुम्हाला रिझनिंग साठी किंवा आपण त्याला म्हणूया लॉजिकल असे एमसीक्यूज असतात. टॅकल करण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आपण त्याला म्हणूया हे असे एमसीक्यूज असतात. म्हणजे आपण त्याला म्हणूया हार्ड लेवलचे काही प्रमाणामध्ये हार्ड लेवलचे. आणि ध्यानात ठेवा एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी ह्या वर्षापासून म्हणजे एक पेपर आता त्यांचं झालेला आहे तर सॉरी लास्ट इयर पासून एनटीए स्वतः नीट आणि जेडब्ल्यू चे पेपर्स कंडक्ट करतो. मग त्यांनी दिलेल्या गाईडलाईननुसार आणि त्यांनी ठरवलेल्या नियमानुसार काय आहे तर हार्ड लेवलचे एमसीक्यूज 5 to 10% असतात कंप्लीट शीट मध्ये किंवा कंप्लीट क्वेश्चन पेपर मध्ये.
त्याच्यामुळे आपण ह्या शीटमध्ये ह्या लेवलचे सुद्धा एमसीक्यूज ठेवलेले आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना खरंच एमबीबीएस करायचं आहे त्यांच्यासाठी ही एमसीक्यूज सोडवणं कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजेची आहे. हे तिन्ही प्रकार असतील. ध्यानात ठेवा यातले जे लेवल 1 आणि लेवल 2 हे सीईटी साठी काय होते. तर जर तुम्ही सीईटी स्टडी करत असाल, आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी सीईटी करणारे सुद्धा असतील, काही विद्यार्थी नीट करणारे आहेत. जर तुम्ही सीईटी प्रिपेअर करत असाल तर मग आता ह्या शीट मध्ये हे लेवल 1 जे आहे ते काय झालेलं असेल, लेवल 2 मध्ये गेलेलं असेल आणि लेवल 2 जे आहे ते लेवल 3 मध्ये गेलेलं असेल. म्हणजे सीईटी वाल्यांचं असं विचार असेल की पुढे जाऊन आपण नीट देऊन बघू तर एनसीईआरटी लेवलचे एमसीक्यूज त्यामध्ये असणार आहे. त्यांना दिला जाणारा शीट हा बोर्डचाच असेल. शीट जो आहे तो बोर्डचा असेल म्हणजे सीईटी लेवलची शीट असेल, परंतु त्यामध्ये एनसीईआरटी लेवलचे काही एमसीक्यूज असतील त्यांच्यासाठी 3rd लेवल असेल आणि त्यांच्यासाठी फर्स्ट लेवल जी असेल त्या फर्स्ट लेवलच्या सहाय्याने दे कॅन इझिली टॅकल द एमसीक्यूज विच आर गिवन इन द बोर्ड एक्झामिनेशन. बोर्ड एक्झाम मध्ये जे काही एमसीक्यूज दिले जातात तर ते एमसीक्यूज तुम्ही इझिली टॅकल करू शकता जेव्हा याच्यातले लेवल 1 एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल तेव्हा. मग या पद्धतीने तुमचं शीट असतो, हे शीट प्लॅन झालं, नीटचं शीट प्लॅन झालं. त्याच्यानंतर नीटचं एक्झाम पॅटर्न आपण कशा पद्धतीने ठेवतो. आता वर्षातून नीट एकदाच होते परंतु त्याची तयारी महत्वाची आहे आणि सिलेबस 11+12 असल्या कारणानं तुम्हाला काय आहे, पूर्ण सिलेबसचा आवाका तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे 11+12 नीटच्या पेपरमध्ये फायनल नीट पेपर यामध्ये काय असतं तर या पेपरमध्ये तुम्हाला 11th + 12th 100% सिलेबस असतो. ध्यानात ठेवा 100% सिलेबस आहे 11+12 चं. सीईटीला तसं नाहीये. सीईटीला 11 चं 40% सिलेबस आहे आणि 12th चं 60% सिलेबस आहे, पण तसं नाही नीटला. नीटला कंप्लीट आहे 100% सिलेबस. 11वीचं पण पूर्ण आणि 12वीचं पण पूर्ण या पद्धतीने सिलेबस आहे. सीईटीला 12वीचं पूर्ण असतं पण 11वीचं फक्त 40% सिलेबस घेतलेला असतो. ठीक आहे, तर फायनल एक्झामिनेशन या पद्धतीने असतं. मग आपण या एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी एक पॅटर्न इथे तयार केला. मग कसं, मग यामध्ये तुमचं काय होतं, युनिट टेस्ट होते, याला आपण यूटी म्हणतो, हे वीकली असते. ही कशी असेल, वीकली असेल. मग हे वीकली सिलेबस वरती या वीक मध्ये झालेलं सिलेबस हे वीकली सिलेबसच्या बेसिस वरती टेस्ट होते. त्यानंतर हे 3 वीक पर्यंत चालतं. वीक 1, वीक 2. ठीक आहे, आता वीक 3 काय असेल तर वीक 3 ला कंबाईन टेस्ट असेल. वीक 3 ला कंबाईन टेस्ट असेल. मग कंबाईन टेस्ट मध्ये काय असेल, या दोन्ही वीकचं सिलेबस ऑफ बोथ वीक. त्या दोन्ही असं म्हणण्यापेक्षा 2चं 3 हे तिन्ही वीक मध्ये झालेलं कंप्लीट सिलेबस कंबाईन टेस्ट मध्ये येईल. ठीक आहे, पुढे 4th वीक जे असेल तुमचं ते सगळे वीक आहे. 4th वीक जे असेल तर 4th वीक मध्ये यामध्ये लास्ट मंथ. ठीक आहे, मग यामध्ये काय होईल, हे कंप्लीट सिलेबस प्लस लास्ट मंथ्स. पहिल्या मंथला तर लास्ट मंथ येणार नाही, पण त्याच्या पुढच्या सगळ्या याच्यामध्ये लास्ट मंथ येईल. मग लास्ट मंथ्स मध्ये सगळं होल सिलेबस जे आतापर्यंत टीच झालेलं आहे ते काय होईल, 4th याच्यामध्ये होईल. दॅट टेस्ट इज कॉल्ड ॲज अ मंथली टेस्ट. या टेस्टला आपण काय म्हणतो, मंथली टेस्ट. याच्यामुळे काय होतं की सिलेबसचा आवाका वाढत जातो आणि त्यामुळे कंप्लीट सिलेबसच्या कनेक्शन मध्ये तुम्ही लोक राहतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला काही फॉर्म्युला देतो की ज्याच्या सहाय्याने तुम्ही नीट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स पाडू शकता. आता याच्या सहाय्याने आम्ही तुमची प्रिपरेशन करून घेणार आहोत. ठीक आहे,
मग तुम्हाला काय करायचं आहे याच्या सहाय्याने हाऊ यू हॅव टू स्टडी फॉर द नीट. तुम्हाला नीट साठी कसं स्टडी करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. ध्यानात ठेवा, फॉर स्टडीसाठी तुम्हाला आम्ही पॅटर्न या पद्धतीने बनवलं, तुम्ही कंटिन्युअसली स्टडी करावं. पण तुमच्यामध्ये जे सिरियस लोक असतील, म्हणजे यांना खरंच नीट करायचंय आणि एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे, ठीक आहे, ज्यांना नीट करायचं आहे एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे, मग अशा लोकांनीच स्पेसिफिकली त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, तेच जाऊ शकतात सिरियस लोक, आणि ज्यांना नाही करायचं आहे मग ते त्या पद्धतीने जाणार नाही. मग हा पॅटर्नच त्या पद्धतीने केलेला आहे. मग विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे, मी तुम्हाला फॉर स्टडी म्हटले, काय गरजेचं आहे, व्हॉट रिक्वायरमेंट्स, काय गरजेचं आहे तुम्हाला स्टडीसाठी. सर्वात महत्वाची थिंग स्टडीमध्ये, एक तर तुमचं बेसिक क्लिअर असावं, बेसिक बायोलॉजी. इथं फक्त बायोलॉजी घेण्यापेक्षा मी काय म्हणतो, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तिन्ही सब्जेक्ट घेतो, ठीक आहे. मग तुमचं बेसिक क्लिअर असावं, हे सर्वात महत्वाचं. त्याच्यानंतर सेकंड थिंग तुमचं एनसीईआरटी लाईन टू लाईन स्टडी असावं. एनसीईआरटी लाईन टू लाईन यू हॅव टू स्टडी, ओके. हे सेकंड थिंग आहे. थर्ड, एनसीईआरटी लाईन टू लाईन स्टडी झालं, ओके. मग आता थर्ड, कन्सेप्च्युअल बेसिस एक्सेस थेरी तुम्हाला माहित असावी. कन्सेप्च्युअल बेसिस डेप्थ यामध्ये तुम्ही जाणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता इथे तुम्ही लाईन टू लाईन स्टडी केला, मग या व्यतिरिक्त फोर्थ थिंग तुम्हाला काय गरजेचं आहे, तुमचं बेसिक क्लिअर आहे, ठीक आहे. ज्या पद्धतीने क्लासमध्ये एका चॅप्टरचं टीचिंग झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही एनसीईआरटीचं पण लाईन टू लाईन काय करताय, स्टडी करत आहात. एनसीईआरटीने दिलेले प्रत्येक कन्सेप्ट त्याच्या डेप्थ मध्ये काही प्रमाणामध्ये तुम्ही गेलेलं असावं, त्याला आपण कन्सेप्च्युअल बेसिस डेप्थ असं म्हणतो. आणि फोर्थ थिंग जी तुम्हाला या ठिकाणी गरजेची आहे, दॅट इज रिव्हिजन. आणि एक ध्यानात ठेवा, परफेक्शन इज बेस्ड ओनली ऑन रिव्हिजन, नॉट ऑन द बेसिस ऑफ स्टडी. इज इट क्लिअर? परफेक्शन आणि नीट मध्ये परफेक्शन गरजेचं आहे. जर तुम्हाला निगेटिव्ह स्किप करायचं असेल तर काय पाहिजे, तिथे परफेक्शन महत्वाचं आहे. मग इथं रिव्हिजन काय करतं, रिव्हिजन मेक्स द स्टुडंट परफेक्ट. इझिली त्याला एमसीक्यू टॅकल करता येणं गरजेचं आहे, त्यासाठी रिव्हिजन महत्वाची. मग रिव्हिजन सिंगल नव्हे, काही लोक काय करतात की एक चॅप्टर झालाय, मग आज त्यांनी चॅप्टरचं घरी जाऊन स्टडी केलेला आहे, मग डेली तुम्ही स्टडी केला, झाला, संपलं. मग नंतर तुम्ही त्या चॅप्टरचं स्टडी कधी करता, दुसऱ्या चॅप्टरचं क्लासमध्ये दुसरं चॅप्टर शिकवण्याचं काम चालू आहे. मग काय करतात, सम स्टुडंट व्हॉट डुईंग, ओनली डेली स्टडी इज देअर and the last chapter they completely skip from their study. ते काय करतात, रोजचा अभ्यास करतात, पण आधी झालेलं चॅप्टर आधी त्याला काय करतात, स्किप करतात. What happened due to that? Because of that, the last chapter you forgotten. तुम्ही काय करता, ते फॉरगॉट करता. आणि यामुळेच काय होतं की तुमचं मागील जे आहे ते झिरो होतं आणि पुढील जे आहे तुमच्या ध्यानात असतं. आणि यामुळे होतं असं की एक वेळ येते, 11वी होऊन जाते, एक्झाम होऊन जाते, 12वी असतं, 12वीची एक्झाम होते. मग जेव्हा तुम्ही लोक 12वीच्या एक्झाम नंतर परत नीटकडे फोकस करता, तर त्यावेळेस तुम्ही फक्त 12वीकडे 100% फोकस करू शकता, 11वीकडे हार्डली 10% फोकस करू शकता. मग असेच विद्यार्थी जे या पद्धतीने जातात ना, की मागचं स्किप करत चालतात, तर असेच विद्यार्थी असतात त्यांना नीट मध्ये 350 पेक्षा जास्त, दे कांट गॉट द मार्क्स अबोव 350, 350 पेक्षा जास्त मार्क ते पाडू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी फक्त 12वी परफेक्शन केले, 11वी परफेक्शन केलेलं नाही. इव्हन काय होतं की बेसिक ध्यानातून गेल्या कारणानं यू फॉरगॉट द बेसिक, हेन्स यू कॅन टॅकल द हार्ड एमसीक्यूज ॲज वेल ॲज सम ॲव्हरेज एमसीक्यूज. काही ॲव्हरेज आणि हार्ड एमसीक्यूज तुम्ही टॅकल करू शकत नाही. आणि म्हणूनच रिव्हिजन इज मस्ट. मग ही रिव्हिजन कशी पाहिजे, हाऊ यू हॅव टू डू द रिव्हिजन, कशा पद्धतीने रिव्हिजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग
एक आहे डेली. तुम्हाला रिव्हिजन कशी करायची डेली. डेली म्हणजे कसं, आज क्लासमध्ये चॅप्टर शिकवलाय, घरी जाऊन काय करा, त्याला रीड करा. तसे आम्ही चॅप्टरच्या प्रत्येक टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज एमसीक्यूज तुम्हाला दिलेले आहेत किंवा डे वाईज तुम्हाला एमसीक्यूज दिलेले आहेत. मग तुम्ही ते चांगल्या पद्धतीने एनसीईआरटी बेस्ड रीडिंग केलं तर काय होईल, तुम्हाला एमसीक्यूज टॅकल करता येतील त्याच वेळेस. ठीक आहे, मग एक डेली रिव्हिजन झाले. ओके, आता ही डेली रिव्हिजन कशा पद्धतीने करणार आहात. मग स्टडी करताना काय करायचं, खरं ठेवा, वाटल्यास तर कुठेतरी लिहून ठेवा. हाऊ टू स्टडी. स्टडी करताना काय करायचं, तुम्ही जितकं स्टडी करत आहात त्याला डिवाइड करा. मग तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी 4 तास अभ्यास करत असेल, 5 तास अभ्यास करत असेल, काही लोक 6 तास अभ्यास करत असेल. मी बेसिक घेतो 4 तास. ठीक आहे, तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल तर मग काय होईल, जे लोक डेली काम करतात ना तर त्यांना प्रत्येक विषयाला अर्धा तास लागतो. कारण क्लासमध्ये जेवढं शिकवलेलं असतं तर क्लासमध्ये शिकवलेलं 50% क्लासमध्येच क्लिअर झालेलं असतं. 50%चा प्रॉब्लेम असतो ते जे घरी गेल्यानंतर अर्धा तास शिकवलेलं बघितल्यानंतर क्लिअर होतो. म्हणून 4 सब्जेक्टसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, तसं तुम्ही नीटला आहात 3 महत्वाचे, पण चौथ्या जर नसेल म्हणजे मॅथ नसेल तर फिजिक्स क्लिअर होणार नाही. ध्यानात ठेवा, जर मॅथ नसेल तर फिजिक्स मध्ये परफेक्शन येणार नाही. म्हणून मॅथ गरजेचं आहे. आणि त्यामुळेच नीट आणि सुपर नीट या 2 क्लासेसचा आम्ही मॅथ जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे. फक्त मॅथ ऍट बोर्ड लेवल, ते तुम्हाला बोर्ड लेवलला स्टडी करायचं. मग पहा, तुम्ही काय केलं, घरी गेल्यानंतर 4 सब्जेक्टचं हाफ आवर स्टडी केला. तुम्ही मॅथ सबसिडियरी असल्या कारणानं तुम्ही वाटलं तर 2 दिवसातून एकदा त्याला हात लावा, त्या हातात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोकडे वेळ जास्त येईल, मॅथला काय करता येईल, मॅथचं काही वेळ तुम्हाला इकडे तिघांना वापरता येईल. ठीक आहे ना. तर मग व्हॉट यू हॅव टू डू, फर्स्ट 2 hours you have to finish in first 2 hours, हाफ. आणि याचा हाफ या तिघांना दिला एका दिवसात. पहिल्या 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन फर्स्ट 2 hours you have to finish the daily work. क्लासमध्ये जे काय शिकवलं ते तुम्हाला काय करायचं, पूर्ण करायचंय पहिल्या 2 तासामध्ये. आता पुढचे 2 तास राहिलेत. ठीक आहे, पुढच्या 2 तासामध्ये काय करायचं, कोणते 2 सब्जेक्ट घ्यायचे 1-1 तास. कोणते 2 सब्जेक्ट 1-1 तास घ्यायचे. मग काय करायचं, इकडे तुम्ही जे काही रिव्हिजन केलेली आहे तर आता ती आणि त्याच्या मागे झालेले जे काही असेल एकत्ररित्या त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करणे, त्याची रिव्हिजन करणे, त्याला परफेक्शन कडे घेऊन जाणे त्या 1-1 तासामध्ये. मग या 1-1 तासामध्ये म्हणजे 1 तास तुम्ही समजा आज बायोलॉजी आणि फिजिक्सला दिलं तर उद्या तेच जे 1-1 तास आहेत वाटलंच तर हे कंप्लीट करण्यासाठी द्या, किंवा हे जर आजच कंप्लीट झालेलं असेल तर मग उद्या काय करा, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घ्या. ठीक आहे. मग आता 1-1 तासामध्ये तुम्ही हे केलं, तुम्ही रात्री 4 तास अभ्यास केलेला आहात. ठीक आहे, सकाळी थोडस लवकर उठा आणि 1 तास रात्री जे काय केलेलं ते सगळं रिवाइज करा. इट इज मस्ट. ठीक आहे, जे लोकांना रात्री जागण्याची सवय आहे, सकाळी उठण्याची सवय नाही, मग ते काय करायचं, रात्री जे काही अभ्यास केले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी ते रिवाइज करायचं, मग नंतर पुढे कंटिन्यू करायचं. मग त्यासाठी सेकंड डे संध्याकाळचं पहिला तास कालच्या रिव्हिजनसाठी ठेवायचा आहे आणि मग पुढचे जे 4 तास असतील ते काय करायचंय, नवीन स्टडीसाठी द्यायचंय. आणि जे लोकांना रात्री अभ्यास करण्याची आणि सकाळी पण अभ्यास करण्याची सवय आहे आणि सकाळी 1 hour बिफोर ते उठू शकतात, मग त्यांनी काय करायचं, तर पहिल्या 1 तासामध्ये रात्री इतकं स्टडी केलं ते सगळं काय करायचं, रिवाइज करायचं. मग हे झालं डेली. ठीक आहे, मग ही डेली स्टडी आहे. डेली स्टडी विथ काय झालं, रिव्हिजन. तुम्ही मॉर्निंगला काय केलं, रिव्हिजन केलं. ठीक आहे, हे रोजचं होईल, म्हणजे रोजच्या रोज 1-1 रिव्हिजन तुमची होणार आहे. जे काय झालेलं आहे, एकदा स्टडी, एकदा रिव्हिजन, एकदा क्लासमध्ये 3 वेळेस झालं. ठीक आहे, आणि मग सेकंड रिव्हिजन मध्ये वीकली रिव्हिजन. मग काय करायचं आता, वीकली रिव्हिजन म्हणजे कधी होईल, संडे. मग हे तुम्हाला माहित आहे की रोजचे जे 8 तास तुमच्या कॉलेजमध्ये जातात संडेला ते राहिलेले आहेत, त्यापैकी 4 तास तुम्ही तुमच्या एंटरटेनमेंट पर्पजेससाठी, स्पोर्ट्ससाठी किंवा व्हॉटएव्हर काय पाहिजे त्यासाठी तुम्ही देऊन टाका. आणि 4 तास दिलेत आणि त्यातले 4 तास जे कोरले पूर्ण वीक मध्ये तुम्ही जो काही स्टडी केलेला आहे ते इथं रिवाइज करायचं. रे चमच्याचा समजतंय. जर तुम्ही हे रिव्हिजन पूर्ण वीक मध्ये केलेलं जे आहे, जर तुम्ही तर ह्या 4 तासामध्ये रिव्हिजन केली तर नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला आता 4 च्या ऐवजी 1च तास लागणार आहे. ध्यानात ठेवा, त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला 1 तासाच्या ऐवजी अर्धा तास लागणार आहे.
त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये हे मागचं स्टडीसाठी त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला अर्ध्या तासाऐवजी 15 मिनिट लागणार आहे आणि त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला फक्त 5 मिनिट लागेल. आणि पुढे सांगतो विद्यार्थ्यांनो, त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमचे डोळे फिरवायचे आहेत त्या सिलेबस वरती आणि हे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. आणि ध्यानात ठेवा, ऍट द टाइम ऑफ एव्हरी रिव्हिजन, प्रत्येक रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही काहीतरी नवीन त्या सिलेबस मधून घेतलेला असता आणि म्हणूनच मी तुम्हाला काय म्हणतो की इट मेक्स स्टुडंट परफेक्ट. त्याच्यामुळे स्टुडंट काय होतात, परफेक्ट होतात. हे वीकली रिव्हिजन आहे, ठीक आहे. आणि ही वीकली रिव्हिजन काय होईल, त्याच्यामुळे तुम्ही इथं कंबाईंड टेस्ट पण चांगल्या पद्धतीने देऊ शकता आणि वीकली टेस्ट पण चांगल्या पद्धतीने देऊ शकता. हे ऑलरेडी आम्ही टाकले. मंथली मध्ये काय करणार आहात, मग मंथलीला एक दिवस आधीचा रिझर्व ठेवा. हा, त्याच्यामध्ये रोजचा अभ्यास करूच नका. पूर्ण वीक मध्ये झालेला काय करा, तिथं रिवाइज करा. मग इथं मंथली रिव्हिजन तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही जर रोजच्या रोज अभ्यास करत असाल आणि प्रत्येक वीकला जर रिव्हिजन करत असाल ना, तर मग तुम्ही आहे त्या शेड्यूल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहू शकता, जाऊ शकता आणि चांगले मार्क्सही तुम्ही पाडू शकता. ठीक आहे, ही गोष्ट इथे महत्वाची आहे. मग ही रिव्हिजन तुम्हाला इथं गरजेचं आहे. ठीक आहे ना. तर हे तुम्ही जर या पद्धतीने ही चतुष्पदी असं म्हटलं तरी चालेल, 4 महत्वाचे पॉइंट्स ज्याच्या सहाय्याने तुम्ही नीटच्या परफेक्शन कडे इझिली जाऊ शकता आणि नीट मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स पाडू शकता. ठीक आहे. कधी कधी काय होतं तुम्हाला की तुम्ही एनसीईआरटी अगेन अँड अगेन जेव्हा रीड करता ना, तर अगेन अँड अगेन रीड केल्या कारणानं तुम्ही बोर होता. तुम्ही आता म्हणता की खूप झालं, पाठ झालं, आता काही करण्याची गरज नाही, आता नवीन बुक पाहूया, नवीन पुस्तक पाहूया. जेव्हा तुम्ही नवीन पुस्तकाकडे जाता, वेगवेगळ्या प्रकाशनच्या बुककडे, तर होतं काय की त्या नवीन बुक्समध्ये तुम्हाला परत नवीन काहीतरी थिअरी पाहायला भेटते, काहीतरी असे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतात जे तुम्ही कधी ऐकलंच नाही. तुमचं डोकं हँग होतं आणि जेव्हा तुमचं डोकं हँग होतं त्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह मध्ये चालले जाता. त्यावेळेस तुमचं थिंकिंगच निगेटिव्ह होतं. तुम्हाला असं वाटायला लागतं की आता आम्ही नीट टॅकल करू शकत नाही. मग त्यापेक्षा काय करायचं, नवीन पुस्तक हँडल करण्यापेक्षा कधी ध्यानात ठेवा, नवीन बुक हे थिअरीसाठी नसतं, तर नवीन बुक कशासाठी असतं, एमसीक्यू पाहण्यासाठी असतं. आणि जिथे तुम्हाला नवीन एमसीक्यू पाहायला भेटतात, आम्ही इथे आहोत ना डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी. क्लासमध्ये टीचर जेव्हा तुम्हाला शिकवतो ना एनसीईआरटी बेस्ड, तर एनसीईआरटी पेक्षा थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला टीच करत असतो. जे नवीन पॉईंट तुम्हाला सांगत असतो, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवायचं. ज्यामुळे होईल काय की तुम्हाला एनसीईआरटीच्या बाहेरचं इझिली टॅकल करता येईल. समजतंय तुम्हाला. मग त्यावेळेस काय करायचंय, मग जर तुम्ही आता परफेक्ट झालेला आहात, मग आता शेवटचा पॉइंट मी तुम्हाला इथे देतो, 5वा. काय करायचंय, मेक युअर ओन एमसीक्यूज. आता हे स्पेशली बायोलॉजीसाठी आहे. ओन एमसीक्यूज बेस्ड ऑन एनसीईआरटी बुक स्टेटमेंट. तयार ठेवा, तुमचे स्वतःचे एमसीक्यूज तयार करा एनसीईआरटी बुकच्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती. मग एनसीईआरटीच्या बुकमध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, ते स्टेटमेंट उचला, त्यातलं कोणतं तरी वर्ड महत्वाचा त्याला ऑप्शन जर टाकून द्या, त्यापासून एमसीक्यू तयार करा. तुम्ही स्वतःचे नवीन 3 ऑप्शन त्यामध्ये टाका. ऑलरेडी भरपूर स्टडी केलेला आहात, मग तुम्ही 3 नवीन ऑप्शन टाका, तुमचा स्वतःचा एमसीक्यू तयार झाला. जेव्हा तुम्ही हे करायला लागशाल ना, एनसीईआरटी बेस्ड टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज तुम्ही एमसीक्यू जेव्हा तयार करायला लागशाल, ध्यानात घ्या, तिथून पुढे आता म्हणजे इथपर्यंत तुम्ही 500, 550, 550 पर्यंत जाण्याची गॅरंटी होती. इथून पुढे आता तुम्ही 650, 700 पर्यंतही जाऊ शकता. मला स्पेशली जर बायोलॉजीसाठी सांगायचं असेल तर तुम्ही इथपर्यंत 280 to 310 पर्यंत जात होता, पण इथं तुम्ही गेल्यानंतर आता तुम्ही पुढे 310 पासून 350, 355 पर्यंत, 360 पर्यंतही जाऊ शकता जेव्हा तुम्ही हे करत असाल तर. याचं कारण असं आहे की जेव्हा 90 एमसीक्यूचा पेपर जेव्हा निघतो, तर त्यावेळेस त्यातले 82 to 83 एमसीक्यूज तुम्ही सरळ एनसीईआरटी मधून सॉल्व्ह करू शकता. हे ध्यानात ठेवा. एनसीईआरटी बुकच्या बेसवरती बायोलॉजीचे तुम्ही 82 to 83 एमसीक्यू सरळ त्या बेसिसवरती सॉल्व्ह करू शकता. आणि असं करत असाल तर 8 चोक 32, 320 मार्क झाले. 80 एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह केले, 320 झाले. तुम्हाला जे पासिंग साठी किंवा चांगल्या स्कोर साठी लागणारे मार्क इथं क्लिअर झालेत, एकदम क्लिअर झाले.
हे कधी होऊ शकतं? हे याच्यामुळे होऊ शकतं. कारण तुम्ही काय केलं, एनसीईआरटी लाईन टू लाईन तुमचे स्वतःचे एमसीक्यू तयार केलेत ना. आता ते स्वतः जेव्हा एमसीक्यू तयार करतो आपण तेव्हा ते ध्यानात राहतात. मग ऑप्शन कितीही वेगळे टाकू द्या, पण एक ऑप्शन तुम्हाला माहित आहे, ते तुम्ही काय करू शकता, इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. हे काही महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला इथं नीट एक्झाम साठी सांगितलेले आहे. ठीक आहे. आता नीट जे एक्झाम आहे, तर या एक्झामिनेशन मध्ये बायोलॉजी मध्ये जो सिलेबस आहे, तर बायोलॉजीच्या सिलेबस मध्ये काही स्पेसिफिक पार्ट आहे ज्याला खूप जास्त प्रमाणामध्ये वेटेज एनसीईआरटीनं किंवा एनटीएनं पेपर काढत असताना दिलेला आहे. मग सर्वात प्रथम पहिलं वेटेज नीट मध्ये तुमच्या बायोलॉजीच्या सिलेबसचं वेटेज कसं आहे. मग याच्यामध्ये पहिला नंबर लागतो इकॉलॉजीचा. कधी ध्यानात ठेवा, कधीही जे सध्याला जे इश्यूज असतात ना, त्या बेसवरती एमसीक्यू जास्त असतात. इकॉलॉजी किंवा ईव्हीएस. ओके. 5 चॅप्टर आहेत इयत्ता 12वी मध्ये, सॉरी 4 चॅप्टर्स आहेत इयत्ता 12वी मध्ये फक्त एचएस. त्यानंतर सेकंड वेटेज जो आहे, यानंतर नंबर लागतो तो म्हणजे जेनेटिक्सचा. आता याच्यामध्ये व्हेरियस चॅप्टर आहेत. मॉलिक्युलर बेसिस ऑफ जेनेटिक्स, सॉरी मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, ओरिजिन आणि इव्होल्युशन, हे 5 चॅप्टर येतात. इथे नंबर लागतो इकॉलॉजी यूएस नंतर जेनेटिक्सचा, ज्यावरती सर्वात जास्त प्रमाणामध्ये एमसीक्यूज असतात. त्यानंतर तिसरा नंबर लागतो बघा आता फिजिओलॉजीचा, ज्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये एमसीक्यूज आहे. चौथा नंबर लागतो रिप्रोडक्शनचा. त्यानंतर 5वा नंबर लागतो मॉर्फोलॉजी अॅनाटॉमीचा. मॉर्फोलॉजी अँड अॅनाटॉमी हे 5वा नंबर. त्यानंतर 6व्या नंबरला मग येतो दॅट इज अन डायव्हर्सिटी विथ क्लासिफिकेशन. डायव्हर्सिटी विथ क्लासिफिकेशन. आणि म्हणूनच त्याचे अॅनाटॉमी मध्ये ॲनिमल अॅनाटॉमी जे आहे ना, ह्युमन अॅनाटॉमी म्हणण्यापेक्षा टिश्यूचा स्टडी, त्यावरती कमी एमसीक्यूज असतात. स्टडी ऑफ टाइप ऑफ ॲनिमल, एक स्पेसिफिक ॲनिमल टाइप स्टडी करणं आहे, त्याच्यावरती सुद्धा एमसीक्यूज कमी असतात. त्याचं कारण असं आहे की इथं नंबर त्यांचा काय होतो, खाली येतो. तर या पद्धतीने रँकिंग आहे. सर्वात जास्त एमसीक्यूज इकॉलॉजीवरती. मग मी असं म्हणेन येतो इकॉलॉजीवरती जे आहेत इथं 20% एमसीक्यूज. त्यानंतर जेनेटिक्स वरती 20% एमसीक्यूज. त्यानंतर फिजिओलॉजी वरती जर बघितलं आपण तर 15% एमसीक्यूज. रिप्रोडक्शन वरती 10% एमसीक्यूज. मॉर्फोलॉजी वरती मॉर्फोलॉजी अँड अॅनाटॉमी याच्यावरती 10% एमसीक्यूज. ओके. डायव्हर्सिटी विथ क्लासिफिकेशन यावरती 10%. यामध्ये चॅप्टर्स जास्त येतात. डायव्हर्सिटी विथ क्लासिफिकेशन मध्ये काय होतं, चॅप्टर जास्त येतात. मग तुमचं डायव्हर्सिटी, लिव्हिंग वर्ल्ड, क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया, 4 टॉपिक त्याच्यामध्ये, जबरदस्त टॉपिक येतात त्याच्यामध्ये. मग त्यावरती काय आहे, 10% एमसीक्यूज. आता बाकीचे जे सगळे राहिलेले असतील, मी थोडंसं कमी जास्त होत असेल या ठिकाणी, थांबा, इकडे 70% आणि या ठिकाणी 13% असेल. ठीक आहे ना, 70, 80, 90. राहिलेले अदर चॅप्टर्स जे असतील सगळे, तर त्यामध्ये 10% एमसीक्यूज विचारले जातात. हे मी तुम्हाला वेटेज दिले इथं समोर. ठीक आहे, त्याचं बायोलॉजीमध्ये चांगल्या पद्धतीने स्टडी करून घ्या. ठीक आहे. तर हे झालं अबाउट नीट, बायोलॉजीचं वेटेज नीट मध्ये
आणि नीट कशा पद्धतीने टॅकल करायची आहे याबद्दल. इथे मी आजसाठी एवढंच, कारण भरपूर वेळ झालेला आहे. मग पुढे आपण नवीन चॅप्टर जो बेसिक आहे महत्वाचा आहे, ज्याच्याशिवाय अदर चॅप्टर तुम्हाला समजणार नाही, परंतु सोपा असा चॅप्टर आहे जे बोर्डला आणि एनसीईआरटी दोघांमध्येही सिमिलर आहे. बोर्ड आणि एनसीईआरटी दोघांमध्येही सिमिलर आहे असा चॅप्टर मी नेक्स्ट लेक्चर पासून सुरुवात करणार आहे. दॅट इज अँड सेल ऑर्गनायझेशन सेल द युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर मी सुरू करणार आहे. त्याचा बेसिक मी ऑलरेडी घेतलेला आहे. ठीक आहे, आता तुमचं काम आहे, मी चॅप्टर असा घेतलाय की जो बोर्ड, सीईटी आणि नीट त्या तिघांमध्येही सिमिलर आहे, म्हणून असं चॅप्टर मी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारचे लोक या चॅप्टरला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. देत असताना शीट जो तुम्हाला दिला जाणार आहे तो नीट लेवलचा शीट दिला जाईल. तुम्हाला देत असताना शीट हा नीट लेवलचा असेल. आता तुमच्यामध्ये जे बोर्ड वाले असतील तर त्यांनी डिवाइस एमसीक्यू सॉल्व्ह नाही केले तरीही चालेल, परंतु सीईटी आणि नीट वाले जे असतील त्यांनी काय करायचं, सीईटी, नीट आणि स्पेशल नीट वाले त्यांनी डिवाइस एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, त्याच्या मागचे पण एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. बोर्ड वाले जर असेल तर मागचे लेवल 1 आणि लेवल 2 चे एमसीक्यू त्यांना सॉल्व्ह करायचे. पण बोर्ड वाले असतील तर त्यांना वर्कबुक दिलं जाणार आहे त्या टॉपिकचं, तर डे वाईज वर्कबुक बोर्ड वाल्यांना सॉल्व्ह करायचं आहे. त्यांना देते बोर्ड वाल्यांना, बोर्ड आणि सीईटी जे दोघं असतील तर त्यांना काय करायचंय, डे वाईज वर्कबुक सॉल्व्ह करायचंय. नीट आणि सुपर नीट वाले जे असतील त्यांना डे वाईज जे एमसीक्यूज दिले जातात ते त्यांना सॉल्व्ह करायचे. त्याची गुगल लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही सॉल्व्ह केलेलं सगळं रिपोर्ट आमच्याकडे येईल आणि त्यानुसार आम्ही पुढची काय करणार, कारवाई करणार. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आणखी काही प्रॉब्लेम्स असेल तर आपण आणखीन कधीतरी डिस्कशन करणार आहोतच. तरी सुद्धा तुम्ही मला माझ्या पर्सनल अकाउंटवरती त्यातले प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने टाकू शकता. आणखीन एक महत्वाचं, जे काही बेसिक झालेलं आहे तर त्या बेसिकच्या बेसिसवरती मला तुम्हाला काही एमसीक्यूज तुम्हाला द्यायचे आहेत, तर ते एमसीक्यूज मी काढेल आणि काढल्यानंतर तुम्हाला गुगल क्लासरूमवरती अवेलेबल करून देईल. ते तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, थँक्यू.